जय हिंद. मी ब्रिगेडियर हेमंत महाजन. आज आपण एका अत्यंत महत्वाच्या ऑपरेशन विषयी बोलणार आहे. ते म्हणजे ऑपरेशन महादेव. आपल्याला कल्पना असेल की पहलगामला जो दहशतवादी हल्ला झाला होता, त्यामध्ये पाकिस्तानी सैन्याचे एस-एस-जी नावाचं जे त्यांचं स्पेशल फोर्स आहे, त्यांचे कमांडो होते आणि त्यांना मदत करणारे मग काही काश्मीरचे काही इतर लोक होते. तर या दहशतवाद्यांना 4 पॅरा स्पेशल फोर्सेसच्या भारतीय सैन्याच्या स्पेशल कमांडोजनी जो जंगल होतं श्रीनगरच्या जवळ, तिथे त्यांना पकडून मारलेलं आहे आणि शेवटी ऑपरेशन सिंदूरमध्ये ज्या दहशतवाद्यांनी आपल्या पर्यटकांची हत्या केली होती, त्याचा एक मोठा बदला घेतला आहे. तर हे एक अत्यंत महत्वाचं असं यश आहे. करता आपण 4 पॅरा स्पेशल फोर्सेस यांचं कौतुक करायला पाहिजे. भारतीय सैन्याचं कौतुक करायला पाहिजे आणि ज्या टीमनी या सगळ्यामध्ये काम केलं होतं, त्यांचं पण कौतुक करायला पाहिजे. लक्षात असावं की हे जे कमांडोज होते पाकिस्तानी सैन्याचे, ज्यांनी आपल्या पर्यटकांना मारलं, हे पाकिस्तानी सैन्याचे सैनिक दहशतवादी बनून काश्मीरमध्ये अनेक वेळा येतात आणि मग 1 वर्ष किंवा 2 वर्ष असं त्यांना त्या भागात यायला पाकिस्तानी सैन्य आणतं. याचं मुख्य कारण असं आहे की पाकिस्तानी सैन्याला वाटतं की जे काश्मीरी दहशतवादी आहेत ते नाजूक आहेत आणि मोठी ऑपरेशन करण्याची त्यांची क्षमता नाही. म्हणून जर आपल्याला कुठलं मोठं ऑपरेशन करायचं असेल तर ते पाकिस्तानी सैन्याचे जे कमांडोज असतात ते इकडे पाठवतात. त्यांना 1 वर्षाचं किंवा 2 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं आणि त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसे पण दिले जातात. तर हे सगळे स्पेशली ट्रेन्ड कमांडोज पाकिस्तानी सैन्याची भारतात त्यांनी घुसखोरी केली होती आणि मग त्यांनी पहलगामला काय केलं हे आपल्याला माहिती आहे. आणि याचा पाकिस्तानला काय मोठा फायदा झाला, तर याचा फायदा पाकिस्तानला असा झाला की या टुरिस्टच्या मारल्या गेल्यामुळे काश्मीरचा मुद्दा जो एकदम जगात कोणी त्याच्याविषयी बोलत नव्हतं, तो आता पुन्हा एकदा जगामध्ये काही जणांनी बोलायला सुरुवात केली. आणि दुर्दैव असं की हे जे डोनाल्ड ट्रम्प आहेत, त्यांनी मुनीर जे पाकिस्तानचे फील्ड मार्शल आहे, त्यांना जेवणाकरता बोलवलं. त्यानंतर USA बोलण्यावरून IMFनी त्यांना मोठ्या प्रमाणात कर्ज दिलं. त्यामुळे पाकिस्तानची आर्थिक व्यवस्था आता थोडीशी सुधारली आणि पाकिस्तानला असं वाटायला लागलं की डोनाल्ड ट्रम्प पुन्हा मध्यस्थी करतील, म्हणून त्यांनी जे डोनाल्ड ट्रम्पची जी कंपनी होती क्रिप्टोची, त्यांचे काही शेअर्स विकत घेतले आणि याच्याशिवाय त्यांनी जे सेंट्रल कमांड होतं US सैन्याचं, त्यांच्या एका जनरलला एक मोठा ऑनर दिला. तर म्हणजे पाकिस्तानी सैन्याला असं वाटायला लागलं की पुन्हा एकदा काश्मीर हा मोठा मुद्दा बनलेला आहे. परंतु तसं आहे का? तर त्याचं उत्तर आहे नाही. परंतु आज आपण फक्त ऑपरेशन महादेव वरती आपण कॉन्सन्ट्रेट करणार आहोत. हा हल्ला झाला आणि हे जे पाकिस्तानी सैन्याचे हे जे दहशतवादी होते, मुसा वगैरे, हे जंगलामध्ये गायब झाले. आता त्यांना शोधायला आपल्याला इतका वेळ का लागला? तर ते चायनीज ॲप्स वापरत होते, चायनीज मॅप्स वापरत होते, चायनीज जे एन्कोड केलेले मेसेजेस वापरत होते. तर त्यामुळे त्यांना ट्रॅक करणं हे अत्यंत डिफिकल्ट होतं. परंतु भारतीय सैन्याचं जे सिग्नल इंटेलिजन्सचे युनिट्स आहेत, त्यांनी त्यांच्यावरती लक्ष ठेवायला सुरुवात केली होती आणि त्यांना काही प्रमाणामध्ये इंटेलिजन्स एजन्सीने सुद्धा मदत केली होती. आणि याच्यामध्ये रडार्सच्या मदतीने, सॅटेलाइटच्या मदतीने आपण त्यांचे जे कम्युनिकेशन सिग्नल्स आहेत ते ट्रॅक करण्याचा प्रयत्न करत होतो. आता जंगलाचा भाग आहे, डोंगराळ भाग आहे, 12,000 फुटाची उंची आहे, तर तिथे अशा प्रकारे ट्रॅक करणं हे फार कठीण असतं. म्हणजे पिन पॉइंट ट्रॅकिंग हे करता येत नाही. तुम्हाला फक्त एक एरिया 1 किलोमीटर बाय 1 किलोमीटर हा एवढा फक्त तुम्हाला म्हणजे एवढी तुम्हाला माहिती ही मिळू शकते. तर थोडक्यात माहिती अशी मिळाली की एका भागामध्ये हे लपलेले आहेत. तिथली जी ढोक्स असतात, ज्याला म्हणजे झोपड्या म्हटलं जाईल, तर ज्या झोपड्या हे जे बकरवाल आणि असे म्हणजे मेंढपाळ असतात, जे त्या भागात फिरतात, त्यांच्या टेम्पररी झोपड्यांमध्ये ते राहत असावे, अशा प्रकारची ती बातमी होती. परंतु असं असतं की अशा प्रकारचे दहशतवादी
एका ठिकाणी कधीच थांबत नाही आणि ते पुन्हा 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 आपल्या जागा बदली करतात. कारण त्यांना माहिती असतं की त्यांना त्यांच्यावरती लक्ष ठेवलं आहे, म्हणून ते कुठल्याही प्रकारचं सिग्नल कम्युनिकेशन हे करत नाही. थोडक्यात आपल्या सिग्नल इंटेलिजन्सला खबर लागली की या भागात आहे. मग आपण भारतीय सैन्याचे जे 4 पॅरा स्पेशल फोर्सेसची जे एक टीम आहे, ज्यांचं नेतृत्व एका मेजर साहेबांनी केलं, त्यांना या भागामध्ये इन्सर्ट करण्यात आलं. आता ही टीम अतिशय लहान असते, कारण काय की जेवढी मोठी टीम घेऊन जाऊ, तर तेवढं त्यांना कळेल की कुठलीतरी लोकं तिथे आलेली आहेत आणि तिथून ते पळून जायचा प्रयत्न करील. त्याच्यामध्ये आपण हेलिकॉप्टरचा वापर करू शकत नाही. त्याच्यामध्ये आपण हवाई जहाजाचा वापर करू शकत नाही. म्हणजे आपल्याला कुठलंही माफ करा, मोठं शस्त्र, मोठं मीन्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन वापरता येत नाही आणि आपल्याला पायी-पायी या भागामध्ये प्रवेश करावा लागतो. तर या स्पेशल आपल्या 4 पॅरा एसएफच्या टीमनी इथे प्रवेश केला. फक्त हे 12 जण होते. त्यांना स्वतःचं सगळं सामान पाठीवरती, अम्युनिशन पाठीवरती, शस्त्र पाठीवरती हे घेऊन ते आत शिरलेले होते आणि त्यांना जनरल एरियामध्ये आल्यानंतर त्या भागावरती लक्ष ठेवावं लागलं. लक्षात असावं की या भागामध्ये प्रचंड थंडी असते. रात्रीच्या वेळेला टेम्परेचर सब झिरो असतं. पाऊस पडतो, कधी थोडाफार बर्फ सुद्धा पडायचा शक्यता असते. तर अशा थंडीमध्ये राहणं आणि हालचाल न करता चुपचापपणे आपल्या टार्गेटवरती लक्ष ठेवणं हे एक मोठं आव्हानात्मक असतं आणि अशा जंगलामध्ये आपण ज्यावेळेला जातो, त्यावेळेला आपल्याला धोका सुद्धा प्रचंड मोठा असतो. कारण जर अशा दहशतवाद्यांशी समोरासमोर फाईट झाली, तर ते 3 किंवा 4 विरुद्ध तुम्ही 2 किंवा 3 किंवा 4 अशी ही मुठभेड होते आणि जो पहिले फायर करतो तो जिंकू शकतो. तो नंतर फायर करेल तो याच्यामध्ये मारला जाऊ शकतो. परंतु 4 पॅरा स्पेशल फोर्सेसचे जे आपले कमांडोज आहेत, अतिशय वेल ट्रेन्ड आहेत, अतिशय मोटिव्हेटेड आहेत. ट्रेनिंग एक भाग असतो आणि दुसरी हिंमत लागते. या अशा कठीण भागामध्ये जाऊन काहीतरी पराक्रम गाजवायचा, तर याला ट्रेनिंग पुरेसं नसतं. कारण अशा अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला तुम्ही मारले जाऊ शकता किंवा तुम्हाला गंभीर जखमा होऊ शकतात, हे सगळ्यांना माहिती आहे. तर त्याकरता प्रचंड प्रमाणामध्ये स्वतःचे प्राण द्यायची आपल्याकडे हिंमत असावी लागते, आपलं काम जे आहे ते पुरं करण्याकरता. तर हे सगळे मोटिव्हेटेड लोकं होते. ते या भागात शिरले. त्यांना 2-3 दिवस त्यांनी त्याच्यावरती लक्ष ठेवलं. अचानक एकदम माहिती दिसली, की या भागामध्ये ते त्यांची हरकत दिसतायत. तर ती टीम हळू त्या टार्गेटच्या जवळ गेली आणि त्यांनी बघितलं एक बाहेर फक्त आला होता. त्याला लगेच त्याला एका रायफलच्या मदतीने मारण्यात आलं आणि ह्या सगळ्या सायलेंट रायफल्स असतात. त्याच्यामुळे ठक आवाज न येता त्याला मारलं जातं. तर थोडंसं काहीतरी एक छोटासा आवाज आला म्हणून बाकीचे दोघं उठण्याचा प्रयत्न करत होते. परंतु ते उठण्याच्या आधीच त्यांना 4 पॅरा स्पेशल फोर्सेसच्या या टीमनी पहिलेच संपवलं आणि त्याच्यानंतर हे तिन्ही जण मारले गेले आणि हा पाकिस्तानला अतिशय मोठा धक्का होता. कारण पाकिस्तानच्या दृष्टीने हे जे दहशतवादी होते, हे व्ही-आय-पी होते. त्यांना पाकिस्तान परत आणण्याचा प्रयत्न करत होता पाकिस्तानमध्ये आणि त्यांना मोठा सन्मान देण्याचा प्रयत्न करत होते. कारण त्यांच्यामुळे काश्मीरचा मुद्दा पुन्हा एकदा जागतिक लेव्हलला आला आणि अमेरिकासारख्या देशांनी पुन्हा तिकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. डोनाल्ड ट्रम्पने तिकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. परंतु भारतीय सैन्याने त्यांचे सगळे रस्ते हे पूर्णपणे कव्हर केल्यामुळे त्यांना अतिशय काळजीने हरकत करत लावावी लागत होती आणि त्यांना जंगलात लपावं लागत होतं आणि ते इतर कोणाशी कॉन्टॅक्ट पण करू शकत नव्हते. कारण जर कॉन्टॅक्ट झाला तर त्यांची माहिती बकरवाल किंवा गुजर जे मेंढपाळ असतात त्यांच्याकडनं भारतीय सैन्याला मिळाली असती. म्हणून ते चुपचापपणे राहत होते आणि शेवटी आपण त्यांचा घात केला. तर हे अतिशय प्रचंड असं मोठं यश आहे भारतीय सैन्याला मिळालेलं, 4 पॅरा स्पेशल फोर्सेसला मिळालेलं आणि मला खात्री आहे, की आता 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला ज्यावेळेला शूरता पुरस्कार जाहीर केले जातील, तर त्यावेळेला आपण जरूर बघा, जे स्पेशल फोर्सेसचे जवान ज्यांना शूरता पुरस्कार मिळतील, ते माझ्याकडनं लिहून घ्या, की त्यांनी या ऑपरेशनमध्ये भाग घेतला होता. त्यांच्या शौर्याचं, त्यांच्या धैर्याचं, त्यांच्या कर्तृत्वाचं आपण प्रचंड कौतुक करायला पाहिजे. कारण ऑपरेशन सिंदूरचा जो
बदला होता तो आपण शेवटी घेतलेला आहे. आता त्यांच्याकडनं म्हणजे ज्या दहशतवादी जे पाकिस्तानचे होते त्यांच्याकडनं अत्याधुनिक शस्त्र मिळाली, अम्युनिशन मिळाली, सॅटेलाइट फोन मिळाले. त्याच्यावरनं ते कुठनं आत आले होते, कुठून बाहेर गेले हे आपल्याला कळेल. त्याचं पुन्हा अजून जास्त इन्व्हेस्टिगेशन होईल आणि आपल्याला चायनीज कोड जे दहशतवादी वापरतायत ते तोडण्यामध्ये एखादं आपल्याला यश मिळू शकतं. आणि पाकिस्तानला मात्र हा एक मोठा मेसेज आहे की तुम्ही जर दहशतवादी भारतामध्ये पाठवले तर भारताच्या सैन्यामध्ये ही क्षमता आहे की त्यांना 2-3 महिन्यामध्ये संपवलंच जाईल. मी अनेक वेळा म्हणतो की जे पाकिस्तानी दहशतवादी भारतामध्ये येतात त्यांचं आयुष्य हे 5 किंवा 6 महिन्याहून कमी असतं. परंतु तरी पण पाकिस्तानकडे असे कडवे लोक आहेत की जे आत यायचा प्रयत्न करतात आणि दहशतवादाला पुन्हा पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न करतात. परंतु आता त्यांचे जे रेडिओ सेट मिळाले त्यांचे जे मोबाईल मिळालेले आहेत, त्यांचे जे चॅट्स मिळालेले आहेत, त्याच्यावरनं त्यांचे जे हँडलर्स होते मुझफ्फराबादमध्ये, जी पाकिस्तानी ऑक्युपाईड काश्मीरची जी राजधानी आहे, तर तिथे ती सगळी माहिती आपल्याला मिळेल आणि याच्यामुळे आपल्याला एक मोठा बदला घेण्यामध्ये नक्कीच यश मिळालेलं आहे. लक्षात असावं की सध्या अमरनाथ यात्रा सुरू आहे. अमरनाथ यात्रा म्हणजे मला डेट्स आठवत असतील तर ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत ती सुरू राहणार आहे. तिथे सुद्धा दहशतवादी हल्ले करायचा प्रयत्न करतील अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत, कारण ते सॉफ्ट टार्गेट असतात. परंतु भारतीय सैन्य तिथे 3 लेयरची आपल्याकडे सिक्युरिटी आहे. सर्वात रस्त्यावरती पाकिस्तान करेक्शन जम्मू काश्मीर पोलीस आहेत. मग साईडला सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्सेस आहे आणि वरती माउंटन्स वरती भारतीय सैन्य लक्ष ठेवून आहे आणि याच्यामुळे या यात्रेला आपण अत्यंत सुरक्षित ठेवलेलं आहे. तर म्हणजे पाकिस्तानच्या दहशतवादी हल्ल्याला आपण प्रत्युत्तर देण्यामध्ये आपल्याला प्रचंड यश मिळालेलं आहे. आणि याच वेळा आपल्याला माहिती, आपण जर पेपर वाचत असाल आपल्या लक्षात आलं असेल की 2 दहशतवादी पुंछच्या बाजूने आत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना LOC वरतीच मारण्यामध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे. भारतीय सैन्याचं कौतुक करायला पाहिजे, या जवानांचं आणि या ऑफिसर्सचं कौतुक करायला पाहिजे की त्यांनी पाकिस्तानला पुन्हा एकदा धडा शिकवलेला आहे. परंतु मी अनेक वेळा म्हणतो, पुन्हा एकदा रिपीट करतो, पाकिस्तानला मदत चीन करतो आहे. पाकिस्तानला मदत त्यांचे अनेक समर्थक जे भारतामध्ये आहेत ते करता आहेत. आणि ही जी पाकिस्तान बरोबरची जी लढाई आहे ही एक क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन आहे. तर अजून सुद्धा आपल्याला अशा प्रकारच्या दहशतवादी हल्ल्यांना सामोरं जाण्याकरता काश्मीरमध्ये खास तर तयार राहावंच लागेल. त्याकरता अर्थात भारतीय सैन्याचं पुन्हा पुष्कळ रक्त सांडलं जाईल, परंतु त्याकरता भारतीय सैन्य तयार असतं. आपण बघा, आपण स्पेशल जो एक वेबसाईट आहे भारतीय सैन्याचा आणि दुसरा साऊथ एशिया टेररिझम पोर्टलचा, तिथे बघा की यावर्षी सुद्धा किती भारतीय सैनिकांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलेलं आहे. आज आपण जसं बोलतोय, अजून एक थोडीशी दुःखाची बातमी आली होती, ती म्हणजे लेहमध्ये आपले जे सैनिक जात होते तिथे पेट्रोलिंग करण्याकरता, तिथे एक मोठा दगड खालती आला आणि त्यामध्ये एक लेफ्टनंट कर्नल यांचा मृत्यू झाला, एक जवानाचा पण मृत्यू झाला. म्हणजे 2 जण आपण गमावले. कारण नॅचरल हजार्ड म्हणजे लँडस्लाइड होणं, दगड खाली पडणं हे अशा भागामध्ये होतात आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपलं नुकसान होतं. तर भारतीय सैन्य काश्मीरचं रक्षण करण्याकरता, लडाखचं रक्षण करण्याकरता आपल्या प्राणाची बाजी लावत आहे. त्यांचं आपण कौतुक करायलाच पाहिजे आणि आशा करूया की आता पुढचा कुठला हल्ला पाकिस्तान करण्याचा प्रयत्न करेल तर त्याला आपण लगेचच पटकन प्रत्युत्तर देऊ. मी इथेच थांबतो. जय हिंद.